दक्षिण भारताच्या समृद्ध इतिहासामध्ये चोळ साम्राज्य हे कला, संस्कृती आणि प्रशासकीय कौशल्याचे एक अद्वितीय प्रतीक मानले जाते. या साम्राज्याची मुळे पहिल्या ते चौथ्या शतकादरम्यानच्या प्राचीन संगम काळाशी जोडलेली आहेत. राजा करिकाळ चोळ याने कावेरी नदीवर बांधलेला कल्लणई हा दगडमातीचा बंधारा आजही या साम्राज्याच्या स्थापत्यशास्त्राचा एक जिवंत आणि कार्यरत नमुना मानला जातो. सुरुवातीच्या वैभवानंतर काही काळ मागे पडलेल्या या सत्तेचे पुनरुज्जीवन 9व्या शतकात विजयालय चोळ याने केले. वेलंचेरी ताम्रपटांमधील ताज्या संशोधनानुसार त्याचे वडील ओरियुरन असल्याचे सिद्ध झाले असून यामुळे चोळ राजवंशाच्या सुरुवातीच्या वंशावळीतील ऐतिहासिक संभ्रम आता दूर झाले आहेत. 9व्या ते 13व्या शतकादरम्यान परांतक प्रथम, राजराज प्रथम आणि राजेंद्र प्रथम यांसारख्या सम्राटांनी या साम्राज्याला एका प्रादेशिक सत्तेकडून आंतरराष्ट्रीय महासत्तेच्या स्तरावर नेऊन ठेवले. या कालखंडात चोळांनी पल्लव, पांड्य आणि चेर या प्रतिस्पर्धी राजसत्तांचा पराभव करत संपूर्ण दक्षिण भारतावर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. या अफाट भूभागावर नियंत्रण राखण्यासाठी चोळांनी एका अत्यंत प्रगत आणि विकेंद्रित स्थानिक प्रशासकीय व्यवस्थेचे कोडीकरण केले होते. ही प्रशासन व्यवस्थाच चोळ सत्तेचा मुख्य कणा ठरली. तामिळनाडूतील उत्तर मेरूर येथील वैकुंठ पेरुमाळ मंदिराच्या भिंतींवर कोरलेले शिलालेख या ब्राह्म प्रशासनाचे सविस्तर वर्णन करतात. सम्राट परांतक प्रथम याच्या काळातील हे 1100 वर्षांपूर्वीचे नियम म्हणजे चोळ राजवटीची एक सविस्तर लिखित राज्यघटना आहे. या व्यवस्थेनुसार गावाची 30 प्रभागांमध्ये म्हणजेच कुडुंबूमध्ये विभागणी केली जाई. प्रत्येक प्रभागातून एक प्रतिनिधी निवडण्यासाठी कुडवोलई नावाची घड्या तिकिटांची पद्धत वापरली जात असे. उमेदवारासाठी 35 ते 70 वयोगटाची अट, स्वतःचे घर आणि किमान 1.5 एकर करपात्र शेती असणे अनिवार्य होते. याशिवाय उमेदवाराला वेदांचे आणि वैदिक साहित्याचे सखोल ज्ञान असणे ही एक आवश्यक पात्रता होती. निवडणुकीतील अपात्रतेचे निकष अत्यंत कठोर होते. ज्याने पूर्वी समिती सदस्य म्हणून काम करून हिशेब सादर केला नाही त्याला आणि त्याच्या सर्व नातेवाईकांना निवडणुकीतून बाद केले जाई. तसेच भ्रष्टाचारात किंवा फसवणुकीत दोषी आढळलेले उमेदवार या प्रक्रियेतून कायमचे बाहेर फेकले जात. निवडून आलेले सदस्य तलाव, उद्याने आणि सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करणाऱ्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये बरोबर 360 दिवसांसाठी काम करत. कामात हलगर्जीपणा किंवा भ्रष्टाचाराचा संशय आल्यास सदस्याला तात्काळ पदावरून दूर करण्याची तरतूद या व्यवस्थेत होती. या पारदर्शक आणि जबाबदार स्थानिक शासनामुळे चोळ साम्राज्याला अंतर्गत स्थिरता प्राप्त झाली, ज्याच्या जोरावर चोळ सम्राटांनी आपले लक्ष समुद्रापलीकडील मोहिमांवर केंद्रित केले. दक्षिण भारताच्या कोरोमंडल किनाऱ्याचा भौगोलिक लाभ घेत चोळांनी तत्कालीन जगातील सर्वांत बलाढ्य नौदलाची उभारणी केली आणि बंगालच्या उपसागरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. चोळ खलाशांनी जहाज बांधणीमध्ये लाकडाच्या गुणधर्मांचा सखोल अभ्यास केला होता. जहाजाचा पाया भक्कम करण्यासाठी सागवान, लवचिकतेसाठी बांबू आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे होणारी झीज रोखण्यासाठी लोखंडी लाकूड वापरले जात असे. धातूच्या खेळ्यांचा वापर टाळून लाकडी मेखा आणि नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या दोऱ्यांच्या सहाय्याने ही जहाजे जोडली जात. यावर राळेचा आणि नैसर्गिक डिंकाचा जलरोधक थर दिल्याने ही जहाजे वजनाने अत्यंत हलकी आणि वादळातही लवचिक राहत असत. खोल समुद्रातील प्रवासासाठी त्यांनी नक्षत्र निरीक्षण आणि पाण्याच्या प्रवाहांच्या अभ्यासावर आधारित अचूक नौकानयन पद्धती विकसित केली होती. उष्णकटिबंधीय हवामानासाठी अनुकूल अशा चुंबकीय होकायंत्राच्या सहाय्याने चोळ खलाशी मैलोन मैल दिशा निश्चित करत असत. युद्धाच्या काळात चोळ सैन्य व्यापारी जहाजांचे रूपांतर लढाऊ नौकांमध्ये करत असे, ज्यावर आगीचा मारा करणारी यंत्रे आणि कॅटपल्ट्स तैनात असत. इसवी सन 1025 मध्ये राजेंद्र चोळ प्रथम याने इंडोनेशियातील श्रीविजय साम्राज्याविरुद्ध एक भव्य नौदल मोहीम उघडली. श्रीविजय साम्राज्याने मल्लक्का आणि सुंदा सामुद्रधुनीमधील चोळ व्यापारी जहाजांवर घातलेली बंदी आणि आकारलेला कर हे या मोहिमेचे मुख्य कारण होते. राजेंद्र चोळाच्या सैन्याने थेट सुमात्रावर आक्रमण करून राजा संग्राम विजयोत्तुंगवर्मन बंदी बनवले आणि सागरी मार्गावरील श्रीविजयची मक्तेदारी मोडून काढली. या लष्करी मोहिमेचा उद्देश मणिग्रामम आणि अय्यावोळे यांसारख्या तमिळ व्यापारी श्रेणींचे हितसंबंध जपणे हा होता. या मार्गावरून चीन आणि आग्नेय आशियामध्ये तांदूळ,
मसाले आणि लोखंडाचा मोठा व्यापार चालत असे. चोळांची लष्करी रणनीती आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या रक्षणाशी जोडलेली होती, जिथे व्यापारी तांडा आणि युद्धनौका आर्थिक सुबत्ता टिकवण्यासाठी एकाच उद्देशाने समुद्रात उतरत असत. चोळांची धार्मिक सहिष्णुता आणि परराष्ट्र धोरण अनाईमंगलम अर्थात लायडेन ताम्रपटांमधून स्पष्टपणे दिसून येते. इसवी सन 1006 मध्ये जावाच्या बौद्ध राजाने नागपट्टिनम येथे चूडामणी वर्म विहार बांधण्याची परवानगी मागितली, जिला सम्राट राजराज चोळ प्रथम यांनी तात्काळ मान्यता दिली. राजराज चोळांनी या बौद्ध विहाराच्या देखभालीसाठी अनाईमंगलम गावचा संपूर्ण महसूल दान करण्याची तोंडी घोषणा केली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र राजेंद्र चोळ प्रथम यांनी या दानाचे 21 तांब्याच्या पात्रांवर दस्तऐवजीकरण केले. पुढे सम्राट कुलोत्तुंग चोळ याने अतिरिक्त दानाची नोंद करण्यासाठी आणखी 3 ताम्रपटांची भर घातली. या ऐतिहासिक ताम्रपटांची रचना राजकवी नारायण कवी यांनी केली, तर त्यावर नाजूक अक्षरे कोरण्याचे काम मास्टर शिल्पकार वासुदेवन यांनी केले. या दस्तऐवजांमध्ये अक्षरे कोरणारे कष्टकारी हे चोळ दरबारातील उच्च दर्जाचे धातुशिल्पी होते. तसेच हिशेब तपासनीस म्हणून स्वाक्षरी करणारे वेटकोवन अधिकारी हे कुंभार समाजातील उच्च शिक्षित विद्वान होते, जे प्रशासनातील सर्वसमावेशकतेचा पुरावा देतात. 17व्या शतकाच्या अखेरीस डच ईस्ट इंडिया कंपनीने तमिळनाडूतील उत्खननादरम्यान हे अनाईमंगलम ताम्रपट अनधिकृतपणे हस्तगत केले. इसवी सन 1712 मध्ये हे ताम्रपट नेदरलँड्सला नेण्यात आले आणि 1862 मध्ये ते लायडन विद्यापीठाच्या संग्रहात जमा झाले. भारताने 2012 पासून या ताम्रपटांवरील ऐतिहासिक मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी 14 वर्षे सातत्यपूर्ण राजनैतिक प्रयत्न सुरू ठेवले होते. युनेस्कोच्या अधिवेशनातील सबळ पुराव्यांनंतर आणि नेदरलँड्सच्या वसाहतकालीन संग्रह समितीच्या शिफारसीनुसार 16 मे 2026 रोजी हेग येथे पार पडलेल्या सोहळ्यात हे ताम्रपट भारताला बिनशर्त परत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्या उपस्थितीत हे ऐतिहासिक ताम्रपट पुन्हा भारतीय मातीत परतले. अनाईमंगलम ताम्रपटांच्या या यशस्वी पुनर्प्राप्तीमुळे आता लंडनमधील ब्रिटिश म्युझियममध्ये असलेल्या वेळविखुडी ताम्रपटांना परत मिळवण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे. ही सर्व माहिती अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनपर लेखावर आधारित आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.